तू रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. लावण्य ही सर्व स्टाफला सांगते राजेश भोसले याने खूप मोठा फ्रॉड केला आहे. आता तुम्हाला ऑफिसमधील सर्व फाईल चेक करायच्या आहे. एक ना एक रुपयाचा हिशोब टॅली करायचा आहे. त्यानंतर आपण पाहतो सर्व स्टाफांनी मिळून सर्व फाईल चेक करू लागतात आणि शेवटच्या हाती एक महत्त्वपूर्ण फाईल लागते व ती अर्णवला दाखवते आणि बोलते, अर्णव सर हे घ्या ते फाईल. या फाईलमध्ये राजेशने लावण्याच्या आईला अंजलीताईच्या हिस्स्याचे सर्व स्टेक विकल्याचा पुरावा आहे. यावर अंजलीताईच्या सह्या देखील आहेत आणि तेव्हा अंजलीला देखील अतिशय दुःख झालेले असते. तेव्हा अर्णव हा स्वतःशी बोलतो, कायदा हा राजेशला जेव्हा शिक्षा देईल तेव्हा देईन, परंतु मी त्याला फिनिश केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यानंतर आपण पाहतो राजेशला भेटण्यासाठी अर्णव गेलेला असतो आणि अर्णवला राजेश बोलतो, तू माझं काही वाकडं करू शकत नाही, परंतु मी आतमध्ये राहून देखील खूप काही करू शकतो. आणि तेव्हा अर्णव आणि ईश्वरला त्याचा खूप राग आलेला असतो. त्यानंतर आपण पाहतो अर्णवला एक फोन येतो आणि अर्णवला एका पत्त्यावर बोलवले जाते. तेव्हा अर्णवला ईश्वरी विचारते काय झाले. तेव्हा अर्णव त्याला सांगतो गुन्हेगाराचा पत्ता मिळाला आहे आणि तेव्हा आपण पाहतो त्या दोघांवर वलरी देखील नजर ठेवून असते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी कशा प्रकारे राजेश व वलरीला शिक्षा करणार व आपल्या कंपनीचे हक्क मिळवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तू रे माझा मित्र या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.